गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेला ऑटो अवघ्या 4 तासांच्या आत शोधून काढत पोलिसांनी सराईत चोराला अटक केली आहे। पोलिसांनी आरोपीकडून 70,000 रुपये किमतीचा चोरीचा ऑटो जप्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी निलेश राजेंद्र सोनावणे याला ताब्यात घेतले आहे। गौतमनगर गिट्टीखदान येथील रहिवासी शेख अमीर शेख मोहम्मद यांनी आपल्या काळ्या रंगाचा बजाज ऑटो गोरेवाडा रोडवरील सुनील फर्निचर आणि भारत पेट्रोलियम पंपासमोर लॉक करून पार्क केला होता। दरम्यान अज्ञात चोरट्याने हा ऑटो चोरून नेला। या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने तांत्रिक तपास सुरू केला। खबरांकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मानकापूर परिसरातील रहिवासी निलेश सोनवाणी याला ताब्यात घेतले। पोलिसी खाक्या दाखवताच त्याने ऑटो चोरीची कबुली दिली। आरोपीचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला असता तो ऑटो चोरी प्रकरणातील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी अवघ्या 4 तासात ही कारवाई करत गुन्हा उघडकीस आणलाय। फिर्यादी अमीर शेख मोहम्मद राहणार गौतमनगर पोलीस स्टेशन गिट्टीखदान यांनी येऊन तक्रार दिली की त्याचा काळा पिवळा कलरचा ऑटो क्रमांक MH31FB 0207 किंमत 70,000 रुपयाचा हा कुणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला। मी त्या ठिकाणी तत्काळ दिवसपाळीचे DB पथक यांना रवाना केले। DB पथकाचे API लालपालवाले साहेब आणि त्यांची टीम यांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन गुप्त बातमीदाराद्वारे आणि तांत्रिक पद्धतीने माहिती काढली आणि अवघ्या 4 तासामध्ये त्या ऑटो चोरापर्यंत जाऊन पोहोचले आणि तो ऑटो चोरासह त्यांनी ताब्यात घेतला आणि पुढील कारवाई आम्ही केलेली आहे। आरोपी आहे निलेश राजेंद्र सोनवणे, वय 26 वर्ष, हा मानकापूर हद्दीत राहणार आहे। याच्या आधी याने 2 ऑटो चोरीच्या गुन्ह्यामध्ये तो मिळालेला आहे मानकापूर पोलीस स्टेशनला। त्याला आम्ही ताब्यात घेऊन त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करून त्याच्यावर कारवाई केलेली आहे।